नमस्कार श्रोते हो. तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग 64. राठोड यांच्या घरी लग्नाची तयारी जोरदार चालली होती. लग्नाला आता मोजकेच दिवस राहिले होते आणि कामं भरपूर होती. म्हणून मिस्टर राठोड यांनी काकासाच्या मदतीने खूप लोक कामाला लावली होती. त्यांच्या घरातील हे पहिलं लग्न होतं. जयपूरच नाही तर मिस्टर राठोड यांच्या ओळखीचे नात्यातील भरपूर लोक लग्नाला हजेरी लावणार होते. मिस्टर राठोड हे जयपूरमधील बडप्रस्थ होतं आणि त्यात त्यांचा बिझनेसही मोठा होता. म्हणून सर्वांचं लक्ष या लग्नाकडे लागलं होतं. पूर्ण हवेली एखाद्या नवीन नवरीसारखी नटवण्यात आली होती. भैरवसिंग हे सर्व वैभव डोळे मोठे करून पाहत होते. कितीही मनात आणलं तरी मिस्टर राठोड यांची बराबरी तो कधीच करू शकत नव्हता. त्यात मिस्टर राठोड यांची दोन्ही मुलं कर्तबगार होती. त्यामुळे त्यांच्या शानमध्ये आणखी भर पडली होती. म्हणून त्यांना या घराण्यासोबत सोयरी करायची होती, ज्यामुळे त्यांनाही बिझनेसमध्ये मदत होईल व मिस्टर राठोड यांच्या बिझनेसमध्ये शिरकाव करता येईल. परंतु सर्व फासे उलटे पडले होते. अदितीमुळे त्यांचे मनसुबे उद्ध्वस्त झाले होते. ते रागातच आपल्या रूम मध्ये आले. तेव्हा कामिनी तयार होत होती. तुम्ही शिवायला कॉल केला का? केव्हा येणार आहे ते? कामिनी गळ्यात हार घालत म्हणाली. बोलताना तिचं लक्ष भैरवसिंगकडे गेलं. त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. काय झालं? तुम्ही ठीक तर आहात ना? कामिनीने विचारलं. काहीही ठीक नाही. काय कमी होती आपल्या मीरामध्ये जे राठोडने त्या भिक्कार मुलीला सून केली? मीरासाठी विक्रम सारखा मुलगा शोधून सापडणार नाही. आज मीराचं लग्न विक्रम सिंग सोबत ठरलं असतं तर या सर्व वैभव आपल्या मीराच्या पायात असतं. भैरवसिंग रागात म्हणाले. आम्ही खूप प्रयत्न करून पाहिले, परंतु त्या मुलीने भाईसावर काय जादू केली देव जाणे. ते कोणाचं ऐकायला तयार नाही. आता झालं गेलं ते विसरून जा. आपल्या हातात आता काही नाही, कामिनी म्हणाली व जाण्यासाठी वळाली. थांबा. भैरवसिंगने तिला रोखलं. त्याच्या लालची डोळ्यात वेगळाच विचार येत होता. आम्ही काय बोलतोय? विक्रम आणि मीराचं लग्न आता शक्य नाही, परंतु शालिनी आणि शिवाईचं लग्न तर होऊ शकतं ना? असंही आता आपल्याशिवाय मोठा झाला आहे, स्वतःच्या पायावर उभा आहे. शालिनी त्यांना शोभण्यासारखी आहे, भैरवसिंग म्हणाले. तशी कामिनी खुश झाली. हा विचार आमच्या डोक्यात कसा नाही आला? आम्हालाही शालिनी खूप आवडते. मीरा आणि शालिनीमध्ये आम्ही कधीही अंतर केलं नाही. बाह्य रिश्त्यासाठी कधीही नाही बोलणार नाही. मी आजच त्यांच्यासोबत बोलते, कामिनी म्हणाली. इतकी घाई करू नका. आधी शिवायला इथे येऊ द्या. आम्हाला खात्री आहे शिवायला पाहिल्यावर तुमच्या भाईचा या रिश्त्याला कधीच नाही म्हणणार नाही, भैरवसिंग म्हणाले. जसं तुम्ही म्हणाल तसं. मी कधी तुमच्या शब्दाबाहेर गेली आहे का? असं बोलून कामिनी खुशीतच बाहेर गेली. भैरवसिंग स्वतःवर खुश झाला. शेवटी त्याचा मनसुबा पूर्ण होणार होता. विक्रम नाही तर शालिनी. काहीही करून त्याला राठोड घराण्यासोबत सोयरी करायची होती. आणि असंही मिस्टर राठोड यांचा शालिनीवर खूप जीव होता, हे सर्वांना माहित होतं. शालिनी जर सून बनून घरात आली तर मिस्टर राठोडला
भैरवसिंगच्या पायाजवळ यावेच लागेल. किती केलं तरी मुलीसाठी ते काहीही करायला तयार आहे. भैरवसिंगच्या डोक्यात विचार आला आणि तो स्वतःशी हसला. आज सर्व स्त्रिया हॉलमध्ये जमल्या होत्या. जयपूरमधील नावाजलेले जोहरी दागिने घेऊन आले होते. अतिशय महागडे असे पारंपरिक दागिने हॉलमध्ये मांडले होते. मीराचे तर हे सर्व पाहून डोळे फिरले होते. एका एका दागिन्यांची किंमत लाखात होती. इतके सारी दागिने दीदी, आपली दीदी असं काय पसंत करणार? आधीच ती खूप लाजाळू आहे, काकीसा हसत मानना म्हणाल्या. विक्रम भाईसा, इथे या तुम्ही. अनुपमाने विक्रमला आवाज दिला. तसा तो आला. लवकर बोला भाभीसा, आम्हाला काम आहे, विक्रम म्हणाला. आज सर्व काम कॅन्सल करा व तुमच्या बिंदणीसाठी दागिने सिलेक्ट करा. आधीच त्या खूप लाजाळू आहेत. मन मोकळेपणाने काहीच पसंत करणार नाही, अनुपमा हसत म्हणाली. ओ कम ऑन भाभी, तुम्ही इतक्या लेडीज असताना माझे काय काम? आणि मा करतील सिलेक्ट. आमच्या दोघांची पसंत एकच आहे, हो की नाही मा? विक्रम माच्या जवळ जात म्हणाला. तुम्ही बरोबर बोलत आहात, परंतु आता अदिती तुमच्या होणाऱ्या पत्नी आहेत आणि प्रत्येक पत्नीला वाटतं की तिच्या पतीला जे आवडेल तसेच राहावे. आता पहा ना, तुमचे डॅडीही आमच्यासाठी लेहेंगा पसंत करणार आहे, मा म्हणाल्या. असं असेल तर आम्हीही मागे राहणार नाही, विक्रम म्हणाला व तिथेच सोफ्यावर बसला. कामिनी आणि मीराला हे सर्व पाहून खूप वाईट वाटत होतं. शिवाय केव्हा येणार आहे बुवासा? विक्रमने विचारलं. आज येतील ते. आत्ताच त्यांचा कॉल आला होता, कामिनी म्हणाली. अदिती आल्या, अनुपमा म्हणाली. तशी विक्रमची नजर शिडीच्या दिशेने गेली. अदिती एक एक पायरी उतरत शालिनी सोबत येत होती. आज तिने जयपूर पद्धतीचा पिवळा लेहंगा घातला होता व डोक्यावर ओढणी घेतली होती. विक्रमची तर तिच्यावरून नजर हटत नव्हती आणि नेमका आजच त्यानेही पिवळ्या कलरचा कुर्ता व व्हाईट पायजमा घातला होता. अदिती एका हातात पदर पकडत हॉलमध्ये आली. सर्वांच्या नजरा तिच्यावर खेळल्या होत्या. ती एका राजपूत स्त्रीला लाजवेल इतकी सुंदर दिसत होती. तिची नजर खाली झुकली होती. मा उठल्या व तिच्या जवळ गेल्या. तुम्ही आज राजपूत दिसत आहात, मा म्हणाल्या व स्वतःच्या डोळ्यातील काजळाची एक रेघ अदितीच्या कानामागे ओढली. पाहिले भाईसा, आत्तापासूनच तुमच्या बिंदणीचे किती लाड होत आहे. आमच्या भाईसावर तर किती मुलींच्या नजरा आहे. आधी त्यांची नजर उतरवा, शालिनी विक्रमच्या शेजारी बसत म्हणाले. आम्ही आहोत आमच्या मुलाची नजर उतरवायला. दीदीला त्यांच्या सुनेचे लाड करू द्या. आम्ही आमच्या मुलाचे लाड करणार, काकीसा म्हणाल्या व उठून विक्रमच्या कानामागे काजळाचा टिका लावला. फक्त तुम्हाला आमची काळजी आहे, नाहीतर आमच्यावर कोणी लक्षही देत नाही, विक्रम अदितीकडे पाहत म्हणाला. आता तुमच्या बिंदणी आल्या आहेत, त्या करतील तुमची काळजी. चला आधी दागिने सिलेक्ट करा, उशीर होतोय, कामिनी म्हणाली. तसे सर्व दागिने पाहण्यात मग्न झाले. माने अदितीला विक्रमच्या शेजारी बसवले व जाऊन दागिने पाहू लागल्या. तुम्हाला काहीही हवे असेल ते निसंकोच खरेदी करा, विक्रम म्हणाला. मला दागिन्याचं काही समजत नाही. मी कधीच असे दागिने खरेदी केले नाही, अदिती म्हणाली.
काही हरकत नाही. आम्ही आहोत ना, तुमच्यासाठी आम्ही सिलेक्ट करतो, विक्रम म्हणाला. विक्रम, हे पहा, हा हार कसा आहे? काकीसाने एक हार विक्रम समोर धरला. खूप सुंदर आहे, पण अदिती यांना घालायला जमेल का? त्यांना अशा दागिन्याची सवय नसेल, कामिनी तुसडेपणाने म्हणाली, जे कोणाला आवडले नाही. आता होईल त्यांना सवय. आणि असेही अदिती इतक्या सुंदर आहेत की त्यांच्यामुळे या दागिन्याची शोभा वाढणार आहे, काकीसा म्हणाल्या. तसा कामिनीला राग आला. हा बाजूबंद कसा आहे? अदितीवर खूप छान दिसेल, अनुपमा बाजूबंद दाखवत म्हणाली. अरे वा भाभीसा, काय सुंदर चॉईस आहे तुमची, विक्रम म्हणाला. तुम्ही बोलतच बसणार आहात का आता? भाभीसाठी करा ना दागिने सिलेक्ट, शालिनी म्हणाले. तसे विक्रमने पाहायला सुरुवात केली. त्याला एक रत्नजडीत रंगीबिरंगी खड्यांचा हार खूप आवडला होता. तो त्याने उचलला व मानना दाखवला. कसा आहे? विक्रम म्हणाला. सुंदर, अदितीवर छान दिसेल, मा म्हणाल्या. तसा तो हार बाजूला ठेवण्यात आला. एक एक करून विक्रम दागिने काढत होता. सर्वांना त्याची चॉईस खूप आवडली होती. बास करा विक्रम, आता काय सर्व दुकान खरेदी करणार आहात का तुम्ही? कामिनी म्हणाली. नॉट अ बॅड आयडिया. असेही सर्वच दागिने खूप उत्कृष्ट आहेत. सर्व दागिने पॅक करा आणि बिल आमच्याकडे पाठवा, विक्रम दुकानदाराला म्हणाला. जी हुकुमसा, दुकानदार खुश होत म्हणाला. करोडोचे दागिने आहेत ते, इतके सर्व कशासाठी? भाभीसा, तुम्ही समजावा विक्रमला, कामिनी मानना म्हणाल्या. त्याची इच्छा आहे तर असू द्या. असेही आता अदिती त्यांची होणारी पत्नी आहे, मा म्हणाल्या. मला खरंच नको इतके दागिने, उगाच इतका खर्च कशासाठी? अदिती म्हणाली. आम्ही तुम्हाला म्हणालो होतो ना, जगातील सर्व सुख तुम्हाला देईल. ही तर फक्त सुरुवात आहे, विक्रम म्हणाला. तसा कोणीतरी त्याला आवाज दिला. विक्रम! समोर विक्रमच्या वयाचा एक स्मार्ट व हँडसम मुलगा उभा होता. गोरा रंग, कुरळे काळे केस, क्लीन शेव. त्याने ब्ल्यू कलरचा सूट घातला होता. दिसण्यावरून तो एखादा बिझनेसमॅन वाटत होता. शिवाय, विक्रमने धावतच जाऊन त्याला मिठी मारली. किती दिवसांनी भेटत आहे, वाटलं नव्हतं. लहानपणी गोल मटोल असणारा शिवाय मोठा झाल्यावर इतका हँडसम दिसेल, विक्रम हसत म्हणाला. किती केलं तरी तुमच्यापेक्षा कमीच हँडसम आहे, म्हणून आतापर्यंत एकही मुलगी भेटली नाही, शिवाय म्हणाला. बुवासा, आपल्या शिवायसाठी लवकर एखादी मुलगी पहा. आमच्यासोबत याचेही लग्न लावून देऊ, विक्रम कामिनीकडे पाहत म्हणाला. आम्ही मुलगी पाहिली आहे, फक्त बोलणी करायची बाकी आहे, तेही लवकरच करू, कामिनी शालिनीकडे पाहत म्हणाली. ते सोडा, आधी आमच्या भाभीसा कुठे आहे ते सांगा, शिवाय म्हणाला. अदिती, विक्रमने आवाज दिला. तशी अदिती समोर आली. या तुमच्या होणाऱ्या भाभीसा, अदिती. आणि अदिती हे शिवाय आहेत, कामिनी बुवा यांचे मोठे चिरंजीव, विक्रम म्हणाला. तसे अदिती पाया पडायला वाकणार तसा शिवाय बाजूला झाला. नाही भाभीसा, विक्रम आमच्यापेक्षा 1 महिना मोठा आहे, त्या अर्थी आम्ही तुमचे देवर झालो, पाय तर आम्ही पडलो पाहिजे. असे बोलून शिवाय वाकणार कामिनीने त्याला रोखलं. राहू दे शिवाय, आधी सर्वांना भेटा, कामिनी म्हणाली. शिवायने अदितीच्या पाया पडणे कामिनीला पटलं नाही, कारण आता शिवाय राठोड घराण्याचा जावई होणार होता आणि जावयाने असं झुकलेलं
तिला पटलं नाही. शिवाय सर्वांना भेटला, खास करून मांना. लहानपणी मा त्याला खूप जीव लावायच्या. कामिनी बाईसा, तुम्ही आमच्या शिवायची काळजी घेत नाही वाटतं. किती बारीक झाला आहे. लहानपणी किती गुबगुबीत होता, मा म्हणाल्या. तसा शिवाय हसला. आम्ही तर 80 किलो झालो होतो. ते तर जिमने वजन कमी केलं आहे. नाहीतर तुमच्या मुलाला कोण मुलगी पसंत कशी करणार? शिवाय हसत म्हणाला. तुला लग्नाची जास्त घाई झालेली दिसते. बुवा, भाईसोबत याचंही एका मांडवात लग्न करून टाका, शालिनी म्हणाली. तशी शिवाईची नजर तिच्यावर गेली आणि तो तिला पाहतच राहिला. व्हाईट जीन्स, पिंक टी शर्ट, त्यावर ब्लेझरचं जॅकेट आणि केसांचा पोनीटेल. दिसायला ती सुंदर होतीच, यात वादच नाही. लहानपणी वाटलं नव्हतं की मोठी झाल्यावर तुम्ही इतक्या सुंदर दिसाल, की आमच्या डोळ्यांचा भास आहे, की आम्हाला सुंदर दिसत आहे. शिवाय उगाच तिला चिडवत म्हणाला, कारण त्याला माहित होतं लहानपणी शालिनी सर्वात जास्त चिडायची व शिवायचं आणि तिचं नेहमी भांडण होत असे. बस करा हा भाई, शालिनी आहे सुंदर, मीरा मध्येच म्हणाली. जाऊ दे गो मीरा, याने सुंदर मुली पाहिल्या नसतील, आणि पाहिल्या तरी याला कोण भाव देणार? शालिनी ही बोलायला ऐकणार कुठे होती? पाहिलं मामीसा, शालू आम्हाला कशा बोलत आहे. इतके वाईट आहोत का आम्ही? शिवाय माना म्हणाला. तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको. आमचा शिवाय लाखात एक आहे. मा त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. तसं शिवायने शालिनीकडे पाहिलं. ती रागाने त्यालाच पाहत होती. तुमचं झालं असेल तर चला आता, खूप कामं आहेत. शिवाय तुम्ही आधी फ्रेश व्हा, प्रवासामध्ये दमला असाल, कामिनी म्हणाली. तसे सर्व लेडीज निघून गेल्या. क्रमश. पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.